राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सना मलिक आपल्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जवळपास 37 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. दुसरी यादी तुमची कधी येते आणि अनेक जण तुमच्याकडे सध्या प्रवेश करतायत. अनेक मोठी कोण नावं आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमची फर्स्ट लिस्ट 37 कॅन्डिडेट्सची जाहीर झाली आहे. सेकंड लिस्ट आम्ही 32 लोकांची जाहीर करणार. फक्त ते कमिटीच्या माध्यमातून ती फायनल झाली आहे. अजून प्रदेशाध्यक्ष गो आला की आम्ही ते पब्लिश करणार. त्याच्यानंतर आम्ही एक थर्ड लिस्टचं काम चालू केलं आहे. अजून ते चर्चामध्ये चालूच आहे आणि कमिटीच्या माध्यमातून मला वाटतं एक 100 कॅन्डिडेट्सची फायनल लिस्ट रेडी होणार. 37 जणांची तुमची जी पहिली यादी आली त्या यादीमध्ये 10 जवळपास मुस्लिम उमेदवार तुम्ही दिलेले आहेत. तुमच्यावर आरोप होते, तुमचे कार्यकर्ते आरोप करतायत की मलिक फॅमिलीचा सध्या या सगळ्या प्रक्रियेवर होल्ड आहे आणि मलिक फॅमिली मुस्लिम उमेदवार जास्तीत जास्त देत आहे. हा काही केवळ मुस्लिमांचा पक्ष आहे? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, नंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांच्या वरिष्ठ लोकांच्या आदेशानुसार NCP मुंबईची एक इलेक्शन कमिटी बॉडी फॉर्म केली होती. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे वरिष्ठ नेता नवाब मलिक साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी काम करणार. तर गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही सगळे जे अर्ज इच्छुक उमेदवार आहेत यांची अर्जची यादी आहे ते तपासून सर्वे स्क्रुटिनी त्यांचा बॅकग्राऊंड सगळे तपासणी करतात आणि कमिटीच्या माध्यमातून काही ठिकाणी आम्ही कॅन्डिडेट्स फायनल करून प्रदेशाध्यक्षकडे पाठवलं होतं. त्यांचं आम्हाला परवानगी भेटल्यानंतर आम्ही ते पब्लिश केलं, प्रसिद्धीसाठी पाठवलं आहे. तर आम्ही त्यांचा AB फॉर्म पण डिस्ट्रीब्यूट केला आहे. काही लोकांना असं वाटतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक खरी परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एकमेव आमदार म्हणजे सना मलिक आहे मुंबईमध्ये आणि अध्यक्षतेखाली म्हणजे माझे वडील नवाब मलिक साहेब. तर काही लोकांना असं वाटतं आहे की मी इथे आणि वडील आहे म्हणून आम्ही तिकडे ते काय आपलं काही नेतृत्व आमचा वर्चस्व दाखवून आम्ही कॅन्डिडेट्स फायनल करतो, पण असं नाही आहे. माझ्या मतदारसंघाचा माझा एक स्टँड मी स्वतः घेत आहे. झिशान भाऊचा स्टँड ते स्वतः घेत आहेत दुवाली साहेबसोबत. त्याच्यानंतर प्रत्येक जिल्हा अध्यक्ष प्रत्येक कार्याध्यक्ष बसून तिकडे त्यांची लिस्ट फायनल करून नंतर कमिटीकडे ठेवत आहे. असं नाही की कोणीच आला आणि आम्ही सांगितलं म्हणून त्याला ते भेटत आहे. पण हे खरी परिस्थिती आहे की जे लास्ट लिस्टमध्ये माझ्या मतदारसंघात 6 उमेदवार आणि माझे फॅमिली 3 उमेदवार आम्ही जाहीर केलं. तर जास्त लोकांना असं वाटतंय की हे आमचे होल्ड चालू आहे आणि आमचे पॉवरगिरी काहीतरी चालू आहे. पण ठीक आहे, कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा त्यांना संधी नाही भेटत आहे तेव्हा नाराज होत आहे आणि नाराजगीमध्ये त्यांचे अधिकार आहे ते काही सांगू शकतात, कारण ते आमचे परिवारचे लोक आहे. कधी परिवारमध्ये असं नाराजगी झाली की चालतं आहे, नंतर ते आपण कसं रिझॉल्व्ह करू ते पक्षाच्या माध्यमातून आणि परिवारच्या माध्यमातून ते आपण करू. आणि जे मुस्लिम कॅन्डिडेट्सची बात आहे, आता आम्ही जे डिक्लेअर केलं आहे आमचे कोर एक काही वोटर्स आहे, कोर एक काही वॉर्ड्स आहे मुंबईमध्ये. तर ते वॉर्डमध्ये गेल्या 9 वर्षापासून आमचे कार्यकर्ता आणि पदाधिकारी वारंवार काम करतो. ग्राउंड लेवलवर ते उपस्थित आहे. पक्षाच्या माध्यमातून कुठे त्याला गरज लागली तर पक्षाने त्यांनी सहकार्य केलं आहे, मदत केली आहे. तर तसं आमचे काही स्ट्रॉंग वॉर्ड्स होते ते आम्ही फर्स्ट लिस्टमध्ये टाकले आणि कदाचित ते वॉर्ड्स मुस्लिम उमेदवारांसाठी मुस्लिम उमेदवाराचं नाव आम्ही जाहीर केलं आहे. भांडूपमधून मलिक नावाच्या तुम्ही एका उमेदवाराला संधी दिली आहे, त्याच्यावर हाफ मर्डरसारखे गुन्हे आहेत. असं असताना तुम्ही पक्षाकडून अशा पद्धतीचे संधी देत आहे. तुम्हाला एज्युकेटेड लोक मिळत नाहीत का? आरोप जोपर्यंत आरोप सिद्ध झाला नाही तोपर्यंत आपण त्याला आरोपी बोलू शकत नाही. तसंच आम्ही जास्त युवकांना युवतींना संधी देत आहे. तुम्ही माझ्या मतदारसंघात बघेल एक 3 युवतीला आम्ही संधी दिली आहे. एक 26 वर्षाची, एक 27 वर्षाची, एक 21 वर्षाची मुलीला, आणि ते एड्युकेटेड फिमेल्स आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की गेल्या 2017मध्ये मला संधी भेटली होती पण मी ते जिंकू शकले नाही. पण गेल्या 8 वर्षापासून लगातार लोकांच्या माध्यमातून साहेबांच्या मतदारसंघात स्वतःच्या मतदारसंघात आम्ही गेल्या 8 वर्षापासून काम करून लोकांचं मन आणि लोकांचं मत पण जिंकले. तसंच यावेळी नवीन महिलांना, नवीन युवकांना आम्ही एड्युकेटेड जे आहे, प्रोफेशनल जे आहे त्यांना संधी देत आहे आणि मोठ्या प्रमाणात देत आहे. तसं नाही आहे. तुम्ही पण इथे उपस्थित आहे, तुम्ही बघणार की किती महिला येत आहे इथे, किती युवती येत आहे इथे. तर त्या लोकांना संधी देऊन त्या पुढे एक स्ट्रॉंग आणि प्रोफेशनल आणि प्रॉपर लिटरेट आपण एक नेतृत्व लीडरशिप क्रिएट करू या माध्यमातून आम्ही चालू केलं आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेस फूट पडली त्यानंतर अनेक जण तुमच्यासोबत आले जे तुमच्याशी प्रामाणिक राहिले. आज त्यांना तिकीट द्यायची वेळ आहे. अशा वेळी तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून थेट उमेदवार आयात करताय, रात्रीत प्रवेश करताय आणि त्यांना उमेदवारी AB फॉर्म हातात देताय. तुमच्यासोबत जे प्रामाणिक वागले त्यांच्यावर हा अन्याय वाटत नाही का तुम्हाला?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जेव्हा फूट पडली होती, काही काउन्सिलर्स आमच्याकडे आले होते, काही काउन्सिलर्स शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षात राहिले होते. पण आज शेवटच्या वेळी जेव्हा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कडून न्याय भेटला नाही, तर ते परत अजितदादा पवार साहेबच्या नेतृत्वाखाली त्यांनी परत पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आणि परिवार एकच होता, फूट पडली म्हणून परिवार तुटला असं नाही आहे. पण ते आले आणि सिटिंग काउन्सिलर म्हणून त्यांना प्राधान्य देत आहे आम्ही. आणि तसं नाही आहे की बाबा आम्ही आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोडत आहे. आता आतमध्ये मी तुम्हाला सांगते, जेव्हा आम्ही कमिटीच्या माध्यमातून बसतो आहे, तेव्हा नामवर चर्चा जेव्हा चालू होते, कदाचित कधी कोणीही असं सांगताय बाबा हे आपलं निष्ठावान कार्यकर्ता आहे, निष्ठावान पदाधिकारी आहे, त्यांना तुम्ही संधी द्या. आणि जेव्हा तुम्ही लिस्ट बघेल तर आम्ही जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. तुम्ही मगाशी म्हटलात की 100पेक्षा जास्त उमेदवार तुम्ही उभा करतायत. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ह्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार निवडून येऊ शकतात? कशा पद्धतीची पक्षाची तयारी आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये ज्यांनी जोपर्यंत आमचं 99 पक्ष निर्माण झाला होता, तेव्हा आजपासून आम्ही 14 नंबरचा डिजिटचा आकडा कधीही पार केला नाही. पण यावेळी आम्हाला विश्वास आहे की हे रेकॉर्ड आम्ही ब्रेक करणार आणि राष्ट्रवादी शिवाय मुंबईचा मेयर बसणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच आपण पाहतोय सना मलिक यांना आशावाद व्यक्त केला आहे. 14पेक्षा जास्त जागा तर आमच्या येतीलच, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही, अशा पद्धतीचा आशावाद त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.